मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन रागातच म्हणतो, काय रे कधी बोलतोस म्हणजे? अरे रोज तर बोलतोस तू, आणि आज तर काय माझ्या बायकोला दागिना मिळाला ना. म्हटल्यानंतर अरे दादा तुझ्या तर पोटात दुखत असेल, आणि एक गोष्ट ना लक्षात घे जरा, कारण आमचं लग्न ना ते खरं आहे, तुमच्यासारखं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तर अजिबातच नाहीये, आणि म्हणूनच तिला हा मान मिळतोय. तेव्हा अर्जुन रागातच विचारतो, अरे अजून किती दिवस तुम्ही ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची गोष्ट धरून राहणार आहात? अर्जुन अगदी तळमळीने सांगतो, अरे अजूनही तुला पुढे अर्जुन सांगू लागतो, अरे अजूनही तुला माझ्या बायकोचा स्वभाव आणि तुझ्या बायकोचा स्वभाव यातील बदल कळत नाहीये का? अरे आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं ना तेव्हा सुद्धा माझी बायको या घराच्या भल्याचा विचार करायची, आणि तुझी बायको काय करते तर फक्त भांडणं लावते, असं अर्जुन प्रियावर आरोप करतो. मग आता रागातच अश्विन म्हणतो, बस झालं दादा, माझ्या बायकोबद्दल बोलताना ना जरा विचार करत जा, नाहीतर तुला खूप महागात पडेल. मग आता लगेचच सायली हात जोडून विनंती करते, अश्विन भाऊजी हे पहा, माझ्यामुळे उगीच दोन भावांमध्ये भांडणं नको, असं म्हणून ती अर्जुनला सुद्धा गप्प करते. तेव्हा पूर्णाजी रागातच म्हणतात, वर्षाची सुरुवात ही अशीच व्हायची होती ना, हे बघायला मी जिवंत आहे ना, हेच माझं दुर्दैव आहे. मग आता लगेचच सायली म्हणते की पूर्णाजी हो खरंच मला कुठलाही दागिना नको आहे, मला ना फक्त तुमचे आशीर्वाद पुरेसे आहेत, आणि आज हे आशीर्वाद माझ्या नशिबी नाही आहेत, पण ठीक आहे ना, लवकरच असतील, शेवटी हे सुभेदारांचं घर आहे आणि त्याचं तेज आता झाकळलेलं गेलं असेल, पण तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दलचं जे प्रेम आहे ते किती काळ असं लपून राहणार आहे? सायली आता कल्पनान पूर्णाजीलाच प्रश्न करते. तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते, अरे वा वा सायली, तुलाच जमतं ग, अगोदर ठिणगी टाकायची आणि मग विजवायला तूच पुढे यायचं. सायली मग म्हणते की प्रिया, अगं आज या हाराच्या रूपाने तुला आईंचा आशीर्वाद तरी मिळाला, तू भाग्यवान आहेस. अगं हे बघ, मला यांना तुला अजिबातच दुखवायचं नव्हतं, कारण घरातील धाकट्या सुनेचा मान अगं शेवटी तुझाच आहे ना. तेव्हा आता प्रिया म्हणते, मला व्हायची तेवढी जखम झाली आहे, आता मलमपट्टी करून काय उपयोग? तेव्हा या घरातील जखमा चिघळू नये यासाठी तर मी प्रयत्न करतेय, असं सायली म्हणते. मग आता लगेचच सायली ही हात जोडून पूर्ण आजी आणि त्याचबरोबर कल्पनाची माफी मागते आणि म्हणते, आज जे वाद झाले ना त्याबद्दल माफ करा मला. आपण असंच समजूया ना, हे वाद म्हणजे स्वयंपाकघरातून येणारे आपल्या भांड्यांचे आवाजच आहेत, कारण घरातनं भांड्यांचे आवाज आले तरच आपण समजतो ना की स्वयंपाकघर जिवंत आहे म्हणून. मग आता लगेचच कल्पना म्हणते की तुझं गोड बोलणं आहे ना ते नको आहे मला, कारण त्याने माझं मन ना कडू होतं, असं रागातच कल्पना म्हणते. त्यानंतर सायली आता लगेचच एका बाउलमध्ये काहीतरी घेऊन येते आणि म्हणते, आई अहो, आजच्या दिवशी पेढ्याच्या गोडव्याबरोबर आपण कडुनिंबाचा कडूपणाही स्वीकारतोच, कारण कडुनिंबाने काय होतं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. असाच थोडा गोडवा जपत, थोडा कडवटपणा सांभाळत आपण पुढे जाऊया, तरच हे घर निरोगी राहील ना. मग आता सायली लगेचच प्रियाकडे पाहते आणि म्हणते, गोडवा जास्त झाला तर डायबिटीस नाही का होणार? मग प्रियाला अजूनच राग येतो. नंतर आता सायली आणि अर्जुन हे दोघेही रूममध्ये येतात. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही असे तोफेसारखे धडधडायला लागलात ना तर तुम्हाला शांत कसं करायचं ना मलाच कळत नाही, तुम्हाला काय गरज होती दागिन्यांवरून बोलायची? मग आता लगेचच अर्जुन म्हणतो, हे पहा, मी दागिन्यांवरून ना काही बोलतच नव्हतो, पण कसं आहे ना, तुम्हाला तुमचा मान मिळायला हवा होता. मग सायली विचारते, आपल्याच घरात कसलाय आलाय मान अपमान? कारण आई आजीच्या बोलण्याने मुलांचा असा अपमान होतो का? तेव्हा अर्जुन आता म्हणतो, हे पहा, त्या तुम्हाला ओरडतात ना त्यावर आम्ही रिॲक्ट सुद्धा होत नाही, पण सणाच्या दिवशी त्या तन्वीचं फक्त कौतुक करायचं, तुमचं नाही, असं कसं? मग आता सायली म्हणते, योग्य आणि अयोग्यची भाषा तुमची अजिबात इथे वापरू नका, तुम्ही तिकडे कोर्टामध्ये वापरायची, सतत घरात असं वकिलासारखं वागण्याची बोलण्याची गरज नाहीये. तेव्हा वकिलासारखा विचार तर तुम्हीच करताय, पण तुम्हालाच ते कळत नाही, असं अर्जुन म्हणतो. सायली विचारते, हो का? मग अर्जुन म्हणतो, हो, कारण तुम्ही मम्माला खाली जे सांगितलं ना ते फक्त आणि फक्त एक हुशार वकीलच बोलू शकतो. मग आता सायली म्हणते, मी काही वकिलासारखं बोलत नव्हते, मी फक्त घरातलं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत होते. अहो, आपली माणसं आहेत ती, आपणच त्यांना समजून घ्यायला हवं की नाही? आणि मी सुद्धा तुमच्यासारखी जर वाद घालत बसले ना तर घरामध्ये 24 तास असा वणवा पेटलेला राहील. इकडे प्रिया ही आता अश्विनची वाट पाहत असते, आणि अश्विन कधी येतो म्हणजे आपली नाटकं सुरू करायला, असं प्रियाच्या मनात असतं.
ती सारखीच डोकावून डोकावून बाहेर पाहते. तेवढ्यातच अश्विन येतो. तर प्रिया आता लगेचच रडण्याची नाटकं सुरू करते. मग आता लगेचच अश्विन तेथे येतो आणि तिच्याजवळ बसतो. म्हणतो की तन्वी, मला माहीत होतं की तू इथे रडत बसली असणार. अगं पण दादा आणि त्याची बायको बोलणार आहे, त्याचं तू किती वाईट वाटून घेणार आहेस. अगं सोड ना आता, दुर्लक्ष कर. तेव्हा ती आता म्हणते, अरे मी प्रयत्न करते अश्विन, पण काय आहे ना, घरी अशी भांडणं झाली ना की मग मला खूप त्रास होतो अश्विन. अरे अर्जुन अगोदर तुझ्यावर किती प्रेम करायचा, आता त्या सायलीने ना त्याचे कान भरवले कारण तो तुझ्यावर आवाज चढवतो. मला हे अजिबात सहन होत नाही असं प्रिया साळसूतपणाचा आव्हानात म्हणते. मग अश्विन म्हणतो, मला जे बोलायचं ते बोलू दे, पण मी सुद्धा काही गप्प बसणाऱ्यातला नाही आहे आता. मग आता लगेचच प्रिया म्हणते, तू दिवसभर घरी नसतोस रे अश्विन, आणि दिवसभर मलाच त्या दोघांचे टोमणे सहन करावे लागतात. कारण सायली अशी अडून अडून बोलते आणि अर्जुनचं तर काय थेट असा आरडाओरडाच करतो. मग आता अश्विन म्हणतो, मी समोर असताना ते दोघे तुझा एवढा अपमान करतात, मग मी नसताना काय होत असेल, आय कॅन इमॅजिन. मग प्रिया आता फक्त होला हो करत असते. इकडे आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की बरं ठीक आहे, मी नाही इथून पुढे काही बोलणार. मग आता सायली म्हणते, तुम्ही ना हेच करता असं नेहमी, मी जर तुम्हाला काही बोलायला लागले ना तुम्ही विषय बदलून लगेचच असे मोकळे होता. तेव्हा ओके रिलॅक्स असं आता अर्जुन म्हणतो आणि आपण बसून बोलूयात का असं सायलीला म्हणतो. मग आता तो सायलीला बेडवर बसवतो आणि म्हणतो, ॲक्च्युली आल्या आल्यास तुम्हाला सांगायचं होतं, पण खाली सगळेच होते म्हणून सांगता नाही आलं मला. बरं ऐका, मी आणि चैतन्य तुम्ही सांगितलेल्या त्या कॅफेमध्ये जाऊन आलो. तेव्हा आता सायली विचारते, काय? मग आता अर्जुन लगेच म्हणतो, हो आता तुम्हीच सांगितलं होतं ना मला, म्हणून मी काय केलं, माझ्या केस पार्टनरशिवायच जाऊन आलो. अँड गेस हॉट. तेव्हा सायली विचारते, काय झालं तिकडे? मग आता लगेचच सायली म्हणते की बोला ना हो पटकन. अर्जुन म्हणतो, साक्षी आणि प्रिया या दोघीही एकमेकींना अगोदरपासून भेटतात, याचं CCTV फुटेज आपल्याला मिळालंय. एक सायलीला आता खूपच आनंद होतो. मग आता दुसरीकडे प्रिया ही उगीच अश्विनचे कान भरवू लागते की सायली आहे ना ती कधीच असा वाईटपणा घेत नाही, ती असं सतत दाखवत असते की किती चांगली आहे, गुणी आहे. शाळेतली मुलं असतात ना की चिमट्या काढतात आणि अशी पळून जातात, ही त्यातलीच आहे नेमकी. हे सगळं करायचं पण साळसूतपणाचा आव सुद्धा आणायचा. अगोदर सुद्धा आश्रमामध्ये ही तेच करायची आणि मधुभाऊंना म्हणूनच ती नेहमी चांगली आणि साधी वाटते. तेव्हा आता अश्विन म्हणतो, मी सुद्धा तिच्या साधेपणाच्या या नाटकाला भुललोच होतो की. मग आता लगेचच प्रिया म्हणते, तिचे ना खायचे आणि दाखवायचे दात ना पूर्णपणे वेगळे आहेत आणि मला नाही रे असं वागता येत, कारण मला एखादी गोष्ट जर आवडली नाही ना तर मी अशी थेट सांगून टाकते आणि मग सायली ना मला वाईट ठरवते. मग आता लगेचच अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी, त्या दोघांनी तुझ्या विरोधात कितीही प्लॅन्स केले ना तरीही मी तुझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा आहे. तुझा नवरा म्हणून ना मी तुला अगदी कायमचाच जपेन आणि यासाठी त्या दोघांच्या कितीही विरोधात जावं लागलं ना तर मी थोडासाही विचार अजिबात करणार नाही. तेव्हा आता प्रिया लगेचच अश्विनला म्हणते, तू नसतास तर माझं काय झालं असतं रे अश्विन, असं म्हणून ती त्याला मुद्दामच मिठी मारते. मग नंतर हसत असते. तेव्हा आता लगेचच प्रिया ही मनात विचार करते, हा माठ रिकामा असला तरीही कधीच असा निरुपयोगी नाहीच, हा चांगल्या मातीचा बनलाय, जवळजवळ अगदी परफेक्ट हजबंड. आता याच्यामध्ये आणि अर्जुनमध्ये कायमची अशी फूट पाडता यायला हवी, तर त्या बुटीकचा पुरावा मिळवते आणि मग नंतर ह्याच कामाला लागते. इकडे आता सायली विचारते, खरंच का हो? मग आता अर्जुन लगेचच तिला तो व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये आता साक्षी प्रियाला पैसे देत असते आणि प्रिया ते घेत असते आणि तो व्हिडिओ खुनापूर्वीच्या अगोदर 15 दिवसांचा असतो. त्यामुळे आता सायलीला खूपच आनंद होतो. मग आता ती लगेचच म्हणते की कसं आहे ना, बरं झालं वर्षाची सुरुवात चांगली झाली आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे की आपल्याला कोर्टामध्ये आता सिद्धसुद्धा करता येईल की प्रिया ही महिपत आणि साक्षीसाठी अगोदरपासूनच काम करत होती, हो की नाही? तेव्हा अर्जुन आता म्हणतो, खूप नाही पण थोडंसं सोपं झालंय आता आपल्याला हे सिद्ध करण्यासाठी. आपल्या हातात जो पुरावा आहे ना त्यामुळे आपण सिद्ध तर करू शकतो, परंतु एवढा पुरावा पुरेसा नाही आहे, कारण ॲडव्होकेट पवार हेच म्हणतील की साक्षीने वेगळ्याच कोणत्या तरी कारणासाठी हे पैसे दिले असतील. मग आता सायली म्हणते, पण सत्य हेच आहे ना, जेव्हा आम्ही जीव तोडून आश्रम वाचवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा प्रिया ही असली कारस्थानं करतच होती आणि तेव्हा सुद्धा तिच्यामध्ये एवढी हिंमत होती आणि तेव्हा तर काय तिच्या मागे किल्लेदार आणि मग नंतर आता सुभेदार ही चांगली मोठी मोठी नावं लागली आहे. आता तर ती काय काय करेल ना याचाच विचार करून मला खूप भीती वाटते. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, तिचा कॉन्फिडन्स जास्तच वाढला असणार
आता आपल्याला जास्त सावध राहायला हवं. हे सर्व पुरावे आता प्रियापासून कसे लपवून ठेवायचे अर्जुन सायली आता विचार करू लागतात. तर दुसऱ्या दिवशी अर्जुन हा काम करत असतो, तर सायली आता तेथेच पटकन कपडे घेऊन येते आणि म्हणते, अरे बापरे, आज खूप उशीर झालाय. ती खूप भरभर कपडे आता व्यवस्थित घड्या घालून ठेवत असते. त्यानंतर कामसुद्धा आवरत असते. अर्जुनने फाईल इकडे तिकडे टाकलेल्या असतात. तर आता अर्जुन लगेचच म्हणतो, मला तुमची 10 मिनिटे हवी आहेत. तेव्हा सायली म्हणते, अहो 10 काय, 3 मिनिटेसुद्धा नाही आहेत. सकाळी सकाळी बायकांना किती कामं असतं, तुम्हाला कळतं की नाही हो? अहो श्वास घ्यायला सुद्धा अक्षरशः आमच्याकडे वेळ नसतो. अहो सकाळी घरचं खूप काम असतं. मग आता अर्जुन म्हणतो, हो का, पण मला फक्त 10 मिनिट हवी आहे. सायली म्हणते, अहो 10 नाही, 10 सेकंदसुद्धा नाही मिळणार. असं म्हणून ती आता लगेचच अर्जुनवर ओरडते आणि म्हणते की तुमच्या ह्या फाईल ना व्यवस्थित ठेवतासुद्धा येत नाही. असं म्हणून ती त्या सर्व फाईल व्यवस्थित ठेवते. त्यानंतर आता सायली एवढी पटपट काम का उरकते अर्जुनच्या लक्षातच येत नाही. म्हणूनच तो म्हणतो, अरे बापरे, माझ्या लक्षातच राहिलं नाही, सर्वांसाठी तुम्हाला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे ना. मग आता तो मुद्दामच विचारतो, बरं आजचा मेनू काय आहे. तेव्हा ती आता म्हणते की आज लाल माठाची भाजी आणि भाकरी करणार आहे, सोबतच ताकसुद्धा, कारण उन्हाळासुद्धा वाढलाय ना. पण जाऊ दे, अश्विन भाऊजींना तर मठ्ठा आवडतो ना, मग मी मठ्ठाच करते. तेव्हा आता अर्जुन लगेचच म्हणतो की तुम्हाला सर्वांसाठी जेवण करता येते म्हणून तुम्ही खूपच खुश असताय ना. तेव्हा सायली आता हसते आणि म्हणते, आपण जे अन्न केलेलं असतं आणि ते खाऊन जेव्हा घरातील सर्व माणसं तृप्त होतात ना, तेव्हा किती आनंद होतो हे मी नाही सांगू शकत. मग आता अर्जुन लगेचच म्हणतो, तुमचं पोट असंच भरत असेल ना काही न खाता, तरीही तुमचं कौतुक काही तिथे होत नसेल. मग आता सायली म्हणते, ते जाऊ द्यावं, माझं कौतुक व्हावं असं मला नाही वाटत आणि त्यासाठी नाही मी हे करत. असं म्हणून ती कपड्यांकडे पाहते. अर्जुनने सर्व कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या असतात. तेव्हा सायली आता डोक्यालाच हात लावते आणि विचारते, हे काय आता. मग आता अर्जुन म्हणतो, आवरला हो, हे मी तुम्हाला आवरून दिलं, काम तुमचं कमी केलं जरा मी. मग आता सायली त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, हो हे कपडे एकत्र का केले तुम्ही. अहो इथे इस्त्रीचे कपडे आणि इथे इस्त्री न केलेले कपडे होते. तेव्हा अर्जुन आता डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो, मी सेपरेट करतो व्यवस्थित. तेव्हा सायली आता लगेचच म्हणते, ठेवा ते कपडे अगोदर, ठेवा खाली. असं म्हणून तो हातातच आता साडी घेतो. ती साडी पुन्हा एकदा विस्कटते. लगेचच सायली रडकुंडीला येते आणि म्हणते, अहो तुमच्या समोर मी या साडीला घडी घातली होती ना, तुम्ही त्या साडीची घडी मोडलीत. अहो काय करताय तुम्ही, इकडे या बाजूला व्हा अगोदर. असं म्हणून आता सायली त्याला बाजूला करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, करतो ना मी, घडी करतो ना. मग अर्जुन पूर्ण साडी विस्कटून टाकतो. तेव्हा सायली आता डोक्यालाच हात लावते. मग आता अर्जुन म्हणतो, बॉर्डर कुठे आहे साडीची. असं म्हणून तो दोन्हीही बॉर्डर शोधू लागतो आणि आपली साडीच पूर्ण अंगाला गुंडाळून घेतो. अर्जुन आता खूप सारा प्रयत्न करतो, परंतु आता त्याला घडीच घालता येत नाही. तो पूर्ण अंगाला साडी असा गुंडाळून घेतो. तर आता तो तिच्याकडे पाहतच राहतो. मग सायली आता खूपच हसते. मग आता अर्जुन देखील एकदमच गप्प बसतो. त्यानंतर आता दुसरीकडे विमल ही किचनमध्ये असते. तेवढ्यातच प्रिया तेथे जाते आणि म्हणते, विमल. असं म्हणून ती पुन्हा एकदा ताई म्हणते आणि माझ्यासाठी एक कॉफी बनवा असं म्हणते. तेव्हा आता विमल लगेचच म्हणते की ताई, पण तुम्ही तुमची कामं सर्व करणार होतात ना. मग आता त्यावरती प्रिया म्हणते, हो करणारच होते ना, पण एक कॉफी बनवली तर काही हरकत नाही. मला आता लगेचच हळूच म्हणते, नव्याची नवलाई संपलेली दिसतीये. आता प्रिया लगेच रागात विचारते, काय काय म्हणालीस काय तू. मग आता काही नाही, मी देते ना तुम्हाला, कॉफी बनवून देते असं लगेचच विमल म्हणते. आणि भरपूर जायफळ घालू की थोडं घालू असं विचारते. तेवढ्यातच प्रियाला आता फोन येतो. मग आता तो फोन महिपतचा आलेला असतो. तेव्हा ती आता हॉलमध्ये जाते आणि मागे विमलकडे पाहत असते. तिने काही ऐकलं नाही तर बरं होईल असं प्रियाचं म्हणणं असतं. मग आता लगेचच महिपतचा कॉल रिसीव करत ती हॅलो असं म्हणते. तेव्हा महिपत आता लगेचच विचारतो, झाला का सकाळचा चहा आणि नाश्ता, दुपारचं जेवण. मग थोडीशी वामकुष्की, त्याचबरोबर संध्याकाळचं चहा बिस्किट, मग परत रात्रीचं जेवण आणि त्यानंतर काय ढाराढूर झोप. असं म्हणून तो लगेचच आता प्रियाचं रुटीन सांगू लागतो.
तेव्हा आता लगेचच प्रिया रागात म्हणते काय बडबडताय काय तुम्ही. तेव्हा आता रागातच तो म्हणतो हेच तर करायला गेली ना तू सुभेदाराच्या घरात, कारण माझं काम काहीच करताना तर तू मला दिसत नाहीस. आता लगेचच ती म्हणते की करतेच आहे आणि त्या दोघांवरती अगदी नीट लक्ष ठेवून सुद्धा आहे. आता काय त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन बसू का मी. मग आता महिपत म्हणतो जा, गरज पडली तर तिकडे पण जा, पण मला काही सांगू नको. दोघे नवरा बायको मिळून माझ्या पोरीच्या विरोधात काय पुरावे जमा करतात हे मला पूर्णपणे पाहिजेत, असं महिपत तिच्यावर ओरडतो. दुकानात जाऊन कपड्याच्या दुकानात जाऊन त्यांनी काय पुरावे आणले आहेत ना ते मला पाहिजेत, आणि त्यांच्याकडे असलेलं ते व्हिजिटिंग कार्ड ते सुद्धा मला हवंय. तेव्हा प्रिया आता रागातच म्हणते की या सगळ्याला थोडा वेळ लागतो. तेव्हा आता महिपत लगेचच विचारतो पण किती वेळ द्यायचा तुला. आता लग्नाला वेळ दिला तुला, तुझ्या पोराच्या बारशापर्यंत वाट बघू का. तू सुभेदारांची सून झाली म्हटल्यानंतर तू काय अमरपट्टा मिळवला हे समजू नकोस. माझ्या बंदुकीतली गोळी ही तुझ्यावर कधीही सुटू शकते. मग आता प्रिया घाबरते. महिपत आता लगेचच आलिया गावात जबोरात हे गाणं म्हणतो आणि तिला धमकावतो. तेव्हा ती म्हणते मला धमकवायचं नाही हा, मी त्यांच्या बेडरूममध्ये जाते आणि शोधते काय आहे ते. तो आता रागातच म्हणतो ठेव फोन. मग प्रिया आता गुपचूपच फोन ठेवते. इकडे सायली आता साडीला घडी कशी घालायची हे अर्जुनला दाखवते. मग आता तो विचारतो काय एवढं सोपं होतं. ती म्हणते हो. तेव्हा अर्जुन म्हणतो कसं जमतं हो तुम्हाला. तेव्हा सायली म्हणते अहो कोर्टामध्ये वादविवाद घालून मला जमेल का. नाही ना. मग तुम्हाला ही साडीची घडी घालणं कसं जमेल, ज्याचं काम ना त्यानेच करावं. अर्जुन म्हणतो तरीही मी एका शर्टाची घडी घालतो. तेव्हा ती आता म्हणते की नाही अहो आता उपकार करा माझ्यावर, कोणतीच घडी घालू नका कपड्यांची तुम्ही, आणि या खोलीमध्ये तुमचा लॅपटॉप सोडल्यास दुसऱ्या कोणत्याही वस्तूला हात लावू नका प्लीज. तेवढ्यातच आता प्रिया ही तेथे दरवाजात येऊन उभी राहते. मग आता ती त्यांच्याकडे पाहून हसत असते. तेव्हा आता लगेचच अर्जुन रागात तिच्याकडे पाहतो. मग आता अरे सॉरी हां, मी नॉक न करताच आले तिथे, पण आपल्यामध्ये कसली आली आहे फॉर्मॅलिटीज. तेव्हा रागातच आता अर्जुन विचारतो काय काम आहे ना ते सांग. तेव्हा कामाशिवाय एकमेकांच्या खोलीत जायचं नाही असं कुठे लिहिलंय का, प्रिया विचारते. आणि कसं आहे ना हे वाद वगैरे ना सगळे काही विसरून जाऊयात, आणि यामुळेच पूर्णाजीला किती त्रास होतो हे आपल्याला माहिती आहे ना. तेव्हा सायली विचारते कोणाला त्रास होतो याचा विचार तू कधीपासून करायला लागलेस. मग आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात, कारण त्यांना समजलेलं असतं की या भामटीचा हेतू नक्की काय आहे. त्यानंतर आता प्रिया म्हणते तुम्ही सहजासहजी माझ्यावर अजिबातच विश्वास ठेवणार नाही हे मला पूर्णपणे माहीत आहे, पण हरकत नाही, पण मी प्रयत्न करत राहणारच. बरं सायली मला माहिती आहे की तुझ्यावर कामाचा ऑलरेडी खूप लोड आहे, मला सांग मी तुला काय मदत करू असं प्रिया आता विचारते. तेव्हा अर्जुन आता रागातच म्हणतो इथून बाहेर जा, एवढीच मदत कर, असं म्हणून तो प्रियाला हाकलण्याचा आता चांगलाच बंदोबस्त करतो. तेव्हा आता प्रिया अजिबातच अपमानित होत नाही. ती हसतच म्हणते अर्जुन अरे प्लीज राग विसरून जा ना आता, कारण मला तुमच्या मनातली अडी आता मिटवायची आहे. मी एक काम करते ना, तुमची ही खोली आहे ना तीच आवरायला मी मदत करते, असं म्हणून लगेचच ती आता कपड्यांच्या घड्या घालणार असते. सायली तिच्या हातातून ते कपडे चोढून घेते आणि म्हणते की मला काडीचीही मदत नको आहे समजलं, कारण मी आणि माझा नवरा समर्थ आहोत काम करायला, आणि आता उगीच भांडणं उकरून काढू नको, खाली जा निघ. प्रिया आता गुपचूपच तिथून चाललेली असताना अर्जुन तिला अडवतो आणि म्हणतो थांब तन्वी, मिसेस सायली तुम्हाला असं वाटत नाही का आपण तिच्याबरोबर खूपच हार्श वागतोय, आपण 1 तास हिला देऊयात ना. मग आता प्रिया लगेच एक्साइट होऊन विचारते खरंच अर्जुन 1 तास मला देणार तू. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो इथे नाही पण खाली हां, आणि मिसेस सायली दार ना नीट लॉक करा, कारण कुठला चोर कधी आपल्या रूममध्ये शिरेल हे सांगता येत नाही. तेव्हा तन्वीचं आपल्याला मन अजिबात मोडायचं नाही असं अर्जुन म्हणतो आणि चला चला पटकन खाली असं म्हणतो. मग आता दुसरीकडे महिपत हा देशमुख बाईला सारखाच फोन करत असतो. तेव्हा आता ती कॉलच रिसीव करत नसते. तर आता महिपत खूपच चिडतो आणि नागराजला म्हणतो ही देशमुख बाईने 4 वकिलाच्या परीक्षा दिल्या म्हटल्यावर कुठल्या संस्थानाची काय लगेच राणी झाली की काय, तेव्हा नाही मिळाली का आज पण अपॉइंटमेंट असं नागराज विचारतो. महिपत म्हणतो नाही ना. तेव्हा नागराज म्हणतो अरे काय महिपत, मला तर वाटतंय देशमुख बाईच्या त्या दारामध्ये रांगच्या रांग लागली असेल आणि त्यातला शेवटचा क्लायंट ना तू असणार महिपत. तेव्हा महिपत म्हणतो मी कोणाच्याही दारात असा रांगेत उभा राहत नागराज शेठ, कारण मी दारामध्ये गेल्यानंतर डायरेक्ट लाथ मारून आतमध्ये जातो. तेव्हा आता नागराज म्हणतो अरे दारावर लाथ घालायला तिने दारापाशी तर उभं करायला हवं ना तुला. अरे माज आहे रे त्या बाईला, अगदी सॉलिड माज आहे, का नसणार माज, ट्रॅक रेकॉर्ड तर बघ ना त्या बाईचा.
अशा केसेस जिंकते ना ती पटापट की विचारू नको. कारण भले भले लोक येतात तिच्या इथे आमची केस घ्या आमची केस घ्या म्हणून मागे लागायला, आणि तू त्यातलाच एक. अरे महिपत शिकरे तिच्या दृष्टीने तरी काय असणार ना. मग आता महिपत म्हणतो, नागराज शेठ माझ्या जखमेवर चोळायला काय पोतभर मीठ घेऊन आलात का काय तुम्ही? कारण आजपर्यंत कुठलाच वकील माझ्याशी असं वागला नाही. अहो वकील तर सोडा, कुठलाच बिझनेसमॅन सुद्धा असं वागला नाही. ही दामिनी देशमुख भेटायलाच तयार होत नाही असं महिपत आता रागातच म्हणतो. नागराज म्हणतो, कसं आहे ना, जोपर्यंत अपॉइंटमेंट मिळत नाही तोपर्यंत फोन करत राहा तिला, बाकी काय करणार. त्यानंतर महिपत म्हणतो, आता मी भेटणार आणि डायरेक्ट थेटच भेटणार, कारण आता फोन बिन विसरूनच जा. तेव्हा नागराज विचारतो, डायरेक्ट तिच्या ऑफिसमध्ये जायचं? अरे असं कसं करता येईल महिपत? मग आता चला माझ्याबरोबर, आज या दामिनी देशमुखला दाखवतोच हा महिपत शिकरे काय चीज आहे ते, असं आता महिपत रागातच म्हणतो आणि नागराजला घेऊन तिच्याकडे जायला निघतो. इकडे आता अर्जुन आणि सायली हे दोघेही आता हॉलमध्ये येतात. तेथे आल्यानंतर प्रियाला म्हणतात, ये पुढे पुढे ये, असं म्हणून अर्जुन आता तिला किचनमध्ये जायला सांगतो आणि विमलला विचारतो, काय ग विमल, कधी सुट्टी शेवटची घेतली होती? मग आता विमल लगेचच म्हणते, हो मला सुट्टीची तशी काय गरज, सगळं तर काम सायलीताईच करतात ना म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणून काय झालं, आज तुला सुट्टी हा, कारण आज घरातील सर्व कामं या घरची मोठी सून नाही तर धाकटी सून करणार. तेव्हा प्रिया आता अर्जुनकडे पाहतच राहते. तेव्हा विमल आश्चर्याने विचारते, काय? मग अर्जुन म्हणतो, नाही नाही, तिच्यावर अजिबात जबरदस्ती नाहीये, कारण ती स्वतः आमच्या रूममध्ये आली आणि म्हणाली की तिला कामात मदत करायची आहे. हो ना तन्वी, बरोबर आहे ना? तेव्हा प्रिया आता हो असं म्हणते आणि विमलताईंनी ऑलरेडी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे ना, मग मी उद्यापासून करते, असं म्हणून प्रिया काम टाळते. तच विमल म्हणते, नाही अजून स्वयंपाकाला सुरुवातच केली नाही, मी आपली भांडी घासत होते. तेव्हा अर्जुन मोठ्यानेच ओरडतो, अजिबात भांड्यांना हात लावायचा नाही, आज तन्वीच भांडी घासणार, कारण तिला काम करण्याची इच्छा झाली. त्यानंतर सायली विचारते की फरशी पण पुसायची राहिली ना विमलताई? ती म्हणते, हो ना, फरशी सुद्धा राहिली आहे. मग आता एक एक करून सायली कामं सांगत असते की हा कचरा टाकायचा, तो कचरा टाकायचा. अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, तन्वी सगळं काही करणार आहे आज. तेव्हा अर्जुन आता विचारतो, आपण भांड्यांपासून सुरुवात करूया हा? सायली म्हणते, हो चालेल ना. मग आता प्रियाला लगेचच अर्जुन हा भांडी घासायला सांगतो आणि म्हणतो, जरा जोर लाव जोर लाव. तेव्हा प्रिया हो असं म्हणते आणि भांडी घासत असते. ती तोंड वाकडं तिकडं करत असते, तर अर्जुन, सायली, विमल हे तिघेही तिच्यावर खूप हसत असतात. थोडीशी भांडी घासून झाल्यानंतर आता लगेचच अर्जुन म्हणतो, सायली मला खूप भूक लागली, मी काय करू आता, सकाळपासून काही खाल्लं नाहीये ना. मग आता सायली म्हणते, असं आहे का, बरं ठीक आहे हां. अहो तिथे कोबी आहे, कोबीचे पराठे चालेल का तुम्हाला? अर्जुन म्हणतो, हो चालेल ना, का नाही चालणार. मग आता सायली लगेचच म्हणते, अगं प्रिया ऐक ना, तू ना आता भांडी राहू दे, आता यांना भूक लागली ना ग, सकाळपासून काही खाल्लं नाही म्हटल्यानंतर तू कोबीचे पराठे बनव. तेव्हा प्रिया आता लगेच हात धुते आणि रागावैतागाने कोबी चिरायला घेते. सायली म्हणते, पातळ चिर हा, पराठे व्यवस्थित व्हायला पाहिजेत. प्रिया आता खूपच चिडलेली असते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, छी किती वास येतोय, कचरा वगैरे काही आहे का इथे? सायली म्हणते, सॉरी हा, कचरा टाकायचाच राहिला. एक काम कर ना अगं प्रिया, तेवढा कचरा गेटजवळ नेऊन ठेव, म्हणजे गाडी आल्यानंतर ते घेऊन जातील. तेव्हा ती विचारते, काय मी? अर्जुन म्हणतो, हो अगं पटकन पटकन प्लीज हा, खूप वास येतोय. मग त्यानंतर प्रिया लगेचच आता तो कचरा घेते आणि बाहेर टाकायला जाते. आता प्रियावर हे तिघेही खूपच हसत असतात. त्यानंतर प्रिया कचरा टाकून येते आणि म्हणते, आता पराठे करायला घेते. तेव्हा आता लगेचच अर्जुन, सायली मोठ्याने ओरडतात आणि म्हणतात, अगं हात धु की. तेव्हा ती हात धुते आणि लगेचच कोबी चिरू लागते. ती आता कोबी चिरत असताना अर्जुन आता लगेचच फरशी पुसण्याची सायलीकडे पाहून ऍक्टिंग करतो. मग आता तो म्हणतो, किती कचरा आहे ना किचनमध्ये, फ्लोअर किती घाण आहे. तेव्हा तन्वी, जरा फ्लोअर साफ करून घेतेस का ग? अर्जुन विचारतो. प्रिया आता वैतागते आणि विमलकडे पाहते, तर विमल म्हणते, बादली आणि पोछा तिकडे आहे. तेव्हा अर्जुन आता खूपच ऍक्टिंग करत असतो आणि म्हणतो, इथे कचरा आहे तिथे कचरा आहे, तेवढा साफ कर तन्वी पटकन, असं म्हणून तो प्रियाची चांगलीच आता जिरवतो. तेवढ्यातच अश्विन आता तेथे येतो आणि प्रियाला असं लादी पुसताना पाहतो आणि रागातच विचारतो, हे काय चाललंय? मग आता लगेचच अर्जुन म्हणतो, बघ तुझी बायको किती काम करते, हिला ना काम करण्याची खूप इच्छा झाली होती आज. मग आता लगेचच घरातली सगळी कामं तिला सांगायची गरज आहे का? अश्विन रागातच विचारतो. तेव्हा आता प्रिया लगेचच अश्विनकडे जात म्हणते, म्हणाले होते ना की तू क्लिनिकला गेल्यानंतर सर्वजण
माझा असाच छळ करतात हे दोघे तरी. मग आता मी त्यांना फक्त म्हटलं की तुमची रूम आवरायला मदत करते, तर मला सर्व कामं यांनी करायला सांगितली. मग आता सायली म्हणते, अगं प्रिया, तेव्हा एक शब्दसुद्धा बोलू नकोस, तुला कामचुकारपणा करायचा होता म्हणून घरातली सगळी कामं तू माझ्या बायकोला करायला सांगितली, असं अश्विन रागातच सायलीला म्हणतो. आणि तुम्ही दोघे मुद्दाम करताय हे सगळं, हे मला कळत नाही असं समजू नका. आज तर तुम्ही मी बाहेर जाण्याची वाट सुद्धा पाहिली नाही. तेव्हा विमल म्हणते, नाही अश्विन दादा. मग अश्विन रागातच म्हणतो, तुम्ही सुद्धा यांना सामील आहात. मग आता त्यानंतर तो अर्जुनला धमकीच देतो, तुला आणि तुझ्या बायकोला मी शेवटचं सांगतोय, तुमच्यामुळे जर माझ्या तन्वीच्या डोळ्यात पाणी आलं ना तर गाठ माझ्याशी आहे. अर्जुन रागातच त्याच्याकडे पाहतो. मग आता चल तन्वी असं म्हणून तो तिला रूममध्ये घेऊन जातो. ते दोघेही आता लगेचच तेथून जातात. तेव्हा अर्जुन सायली मात्र त्यांच्याकडे पाहून हसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन म्हणतो, यस, साक्षीच्या विरोधात आता एक एक असे पुरावे गोळा करून आपण ही केस आता जिंकू शकतो. तर आता दुसरीकडे दामिनी देशमुख ही आलेली असते. तेव्हा गाडीतून खाली उतरत ती तिच्या ऑफिसकडे चाललेली असते. सर्व पत्रकार तेथे येतात आणि दामिनीला प्रश्न करतात की तुम्ही अर्जुन देशमुख यांना हरवणार आहात. मग आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख ही दुसऱ्यांना हरवायला नाही तर स्वतःला जिंकवण्यासाठी केस जिंकते, असं आता लगेचच दामिनी म्हणते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.